Okay, welcome all of you. Today, I'm Baraskar sir. Today I'll give you some instructions about 10th board exam SSC. As we all know that there are only 4 days left. आज तारीख आहे 17 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी तुमचा सर्वांचा पहिला पेपर आहे. So these are the important instructions for you. The first thing is that last paper I guess 15 मार्च आसपास फिनिश होईल. म्हणजे लमसम it will take 1 month. शेवटचा पेपर होईपर्यंत ह्या 1 महिन्यामध्ये तुम्ही आजारी पडता कामा नये. That's why these two things are very important. प्रॉपर स्लीप तुमची झाली पाहिजे आणि प्रॉपर फूड पाहिजे. बाहेर जास्त खाल्लं, प्रॉब्लेम झाला, घसा बसला, व्हॉट एव्हर मे हॅपन. ओके. आणि गाडीवरून फिरता फिरता अचानक पडला. मागच्या वेळी एका विद्यार्थ्याला पडला बरोबर त्याच्या रिझल्टवरती फरक पडला. पडला तरी फायदा होतो असा की लिहायला रायटर मिळतो. रायटर लिहायला दुसरा. पण नुकसान असं होतं की त्याला वेगळ्या रूम मध्ये बसवतात. काय नुकसान आहे ते तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. ओके. सो फूड अँड स्लीप हे तुमचं परफेक्ट पाहिजे ह्या 1 महिन्यामध्ये. बॉडी स्पेशली गाडी घेऊन इकडे तिकडे फिरू नका. कुठेतरी पडला तर परीक्षेवर तुमचा इफेक्ट होऊ शकतो. इट हॅपन्स. ओके. आणि ह्या इन्स्ट्रक्शन्स पालकांनी सुद्धा व्यवस्थित पाळावेत. आफ्टर दॅट लाईफ मध्ये पहिल्यांदा तुम्ही बोर्ड एक्झाम देत आहात. कोणतीही नवीन गोष्ट असेल तर त्याचा फोबिया असतो. ओके. त्यामुळे डोंट फिअर. कोणतीही गोष्ट नवीन आयुष्यात पहिल्यांदाच होत असते. जस्ट रिलॅक्स. गिव्ह इट. पॅरेंट शुड कम. तुमच्यासोबत एक्झाम सेंटरला ज्यांचे पालकांनी शक्यतो मुलांसोबत जावा त्यांना कॉन्फिडन्स वाटेल. दे विल फील मोर कॉन्फिडंट. ज्यांना शक्य आहे त्या दिवशी किमान पहिल्या पेपरला तरी आई वडील दोघेही जर गेले तर मुलांना कॉन्फिडन्स वाटेल. ओके. यू कॅन टेक द लीव फ्रॉम युअर जॉब फॉर दॅट डे. फर्स्ट टाइम तुम्ही बोर्ड एक्झाम देताय. तुमचं हॉल तिकीट हे सगळं व्यवस्थित बघा. हॉल तिकीटचं नाव, आयडी कार्डचं नाव हे सगळं मॅच होते का. एक्स्ट्रा आधार कार्ड पण बॅगेमध्ये ठेवा. ऐनवेळी कुठं लागलं तर. हॉल तिकीट, त्याच्यानंतर आयडी कार्ड, ह्या सगळ्यांचे फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवा. तसेच फोटो काढला की कलर प्रिंट आपण काढू शकतो. ऐनवेळी हळू होऊ शकतं तुमचं. त्याच्यानंतर परीक्षेला फाटलं असं पण होऊ शकतो. व्हॉट एव्हर मे हॅपन. सेंटर्स जे असतात, काही सेंटर स्ट्रिक्ट असतात, काही सेंटर लूज असतात. पेपर देऊन आल्यानंतर तुम्ही चर्चा करता तुमच्या सेंटरवर काय सगळं निवांत होतं बघून लिहिलं, तुमच्या सेंटरवर लूज होतं. त्यामुळे मॉरल डाऊन होतो. हुशार विद्यार्थी, मागच्या वेळी मी युट्यूबचा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर कमेंट्स आहेत खूप डाऊन होतात. एवढा अभ्यास करून आम्ही काय फायदा झाला जर ते सेंटरमध्ये आन्सर सांगितली किंवा लूज असेल तर. यू डोंट केअर. तुम्हाला जे नॉलेज मिळालं, आता सेंटर लूज किंवा टाईट असू शकतात, पण जे नॉलेज मिळालं त्याच्यावरती जेई नीटला ही मुलं जी आहेत कॉपी करणार ही तुमच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे बी कॉन्फिडंट. तुमच्यावरती विश्वास ठेवा. काहीही होईल. एखाद्या सेंटरवर लूज होऊन त्या विद्यार्थ्यांना 90 पडू दे, तुम्हाला 80 पडू दे. नॉलेज जे तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यावर जेई नीटला नक्कीच तुम्हाला मार्क्स पडतील. सेकंड, सेंटर जे आहे ते फिक्स असेल असंही नाही. कदाचित बदलूही शकतं. कारण सेमी मीडियम, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम या मिक्स एक्झाम होत असतात. ओके. ठीक आहे. त्याचा डाऊट क्लिअर केला मी. आता व्हिडिओ स्टार्ट करू. तर सेंटर सेमी मीडियम, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम या सगळ्यांचे एक्झाम्स होणार आहेत. तशा पेपरवर मॅथ्स पेपर असतो जो सेमी आणि इंग्लिशला कंबाईन आहे. त्यामुळे पुढचे आणि मागचे विद्यार्थी बदलू शकतात. पहिल्या दिवशी तुम्ही गेला, तुम्हाला वाटलं माझ्या पुढे हुशार विद्यार्थी, पाठीमागे हुशार विद्यार्थी असतं. काही जणांच्या अपेक्षा असतात चुकीच्या. दॅट्स रॉंग. आय ऍब्सोल्युटली कंडेम इट. हे पूर्णपणे चुकीचं आहे. अजिबात न बघता प्रामाणिकपणे कितीही मार्क पडू दे ते स्वतःचे पाहिजे. तुम्ही स्वतःला फसवता, आई वडिलांना फसवता. पण तुम्ही जर खुश झाला, पहिल्या दिवशी सगळे हुशार विद्यार्थी बाजूला आले, दुसऱ्या पेपरचा अभ्यासच केला नाही, दुसऱ्या पेपरला ते गेलेले असतात दुसरीकडे, असं चेंजेस होतात. त्यामुळे काय काय बदलू शकतो बघा. तुमच्या पुढच्या पाठीमागचा विद्यार्थी बदलू शकतो. कारण मॅथ्सचा पेपर आहे, तुमच्या पुढे सेमीचा विद्यार्थी आला, दोघांचा मॅथ्सचा पेपर सेम आहे. पण मराठीच्या पेपरला तुमचा त्याचा पेपर सेमच नाही, तो बदलला तिथे. म्हणजे कोणते कोणते पेपर जे 2 पेपर सेमी आणि इंग्लिश मध्ये कंबाईन आहे, असे काय पेपर आहेत जे इंग्लिश मीडियम आणि मराठीमध्ये कंबाईन आहे किंवा सेमी, त्याच्यावरती डिपेंड असतं. म्हणजे तुमचं हॉल सेंटर बदलू शकतो, तुमचा वर्ग बदलू शकतो, किंवा एखाद्या वेळी बँचेस कमी जादा झाली, ती बँचेस काढून दुसरीकडे नेली तर वर्ग बदलू शकतो. मल्टिपल पॉसिबिलिटीज आहेत. काही जण म्हणतात पहिल्यापासून पहिला नंबर आला पुढे, शेवटी आला म्हणून खुश झालेले असतात. कोपऱ्यात माझा नंबर आलाय, तोच बरोबर पुढे येऊ शकतो. एकच बँच काढायला लागते, लगेच पुढे येतो. आणि काही जण फार खुश असतात. एखाद्याचा नंबर समजा असेल, आता मला माहित नाही नंबरिंग कसे, समजा 69 एखाद्याचा 15, अरे आपल्या दोघांचा नंबर फार जवळ आहे, पण 15 शेवटी आणि 16 पहिल्या बँच गेलेला आपण. त्यामुळे अशी अजिबात मनात ठेवू नका की हा माझा मित्र आहे त्याचं बघून मी लिहिणार. हे सगळं चुकीचं आहे. स्वतःच्या तुमच्या क्षमतेवरती, ऑन युअर ओन ॲबिलिटी, व्हॉट एव्हर मार्क्स यू आर गेटिंग दॅट्स फायनल. हे खूप चेंजेस होणार. काही सेंटर स्ट्रिक्ट असतील, काही लूज असतील. लेट इट बी.
एमसीक्यू ला सेकंड अटेम्प्ट नाही आहे, तिथं लिहिलेलं असतं माहिती ना. काही हुशार विद्यार्थी पहिल्यांदा त्याचं ऑप्शन ए लिहिणार, 4 पानं सोडून परत बी लिहिणार, कुठलं तर बरोबर लिहिणार. हे दिस इज नॉट कन्सिडर्ड. फर्स्ट अटेम्प्ट फक्त कन्सिडर करतात. त्यामुळे जोपर्यंत एमसीक्यू तुम्हाला परफेक्ट कळत नाही तोपर्यंत त्याचा आन्सर लिहायचं नाही. आणि काही जण एमसीक्यूचे आन्सर दुसऱ्याचं बघून लिहितात, दुसऱ्याचं बघून त्याचं बरोबर आहे का आपल्याला माहितीये का? आपण फार खुश होतो, अरे मला सगळे 4चे 4 एमसीक्यू बघायला मिळाले. पण त्यालाच माहित नसतं, त्यांना अंदाजे गोळ्या मारल्या असतील. त्यामुळे स्वतः कॉन्फिडंट यू शुड राईट आन्सर. माहित नसते तर कीप इट. ओके, एमसीक्यू ही लेवल तुम्हाला माहित पाहिजे. इंग्लिश मीडियम असेल तर मराठीचा पेपर एल असतो आणि इंग्लिशचा पेपर एच. हे किती जणांना माहित आहे ते चेक करा. असं व्हायची शक्यता कमी आहे, पण मागच्या वेळी एका विद्यार्थ्याला झालं होतं, तो मोठा मराठी मीडियमला सेमीचे पेपर त्याला आले होते पेपर. त्यामुळे हे चेक करा त्या वेळेला. हॉल तिकीटवर चेक करा मीडियम तुमचं कोणतं आलंय, मराठी इंग्लिश प्रॉपर. प्रत्येक सब्जेक्टच्या पुढे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असतं, ते आता चेक करा. त्याच्यानंतर ऑल क्वेश्चन्स यू हॅव टू अटेम्प्ट ऑलिम्पिक डायमंड बॅच किंवा हुशार विद्यार्थी एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवा. त्यासाठी टाइम मॅनेजमेंट पाहिजे. 2 तासाचा मॅथ्सचा पेपर, सायन्सचा 1.5 तासात कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्यासाठी जसं आपण टेस्ट घेतल्या होत्या इथं लिहून दिलं होतं त्याप्रमाणे तुमच्या हातात वॉच पाहिजे कंपल्सरी. वॉच, स्मार्ट वॉच नॉट अलाउड, रेग्युलर वॉच ते पुढंच ठेवलं पाहिजे कन्व्हिनियंट जे आहे कंपल्सरी. त्याच्यामध्ये बघून एक अर्धा तास रिचेकिंग साठी एक्स्ट्रा क्वेश्चन साठी राहायला पाहिजे. किंवा काही जण असे आहेत की 1.5 तासात विथ एक्स्ट्रा क्वेश्चन तो सॉल्व्ह होतो. आणि जिथं तुम्हाला वाटतं की 101% माझं बरोबर आहे ते एक्स्ट्रा क्वेश्चन पहिल्यांदा नाही सोडवायचे. कॉमन सेन्स अक्कल वापरा तिथे. जो क्वेश्चन तुम्हाला डाऊट वाटतोय की माझा बरोबर आहे का चुकीचा आहे नॉट शुअर, तो पहिल्यांदा एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवा. आणि मग ज्याचे तुम्हाला शुअर आहे ते शेवटी एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. दिस इज अबाउट एक्स्ट्रा क्वेश्चन्स. कारण मोस्ट ऑफ द टाइम्स यू डोंट नो. परीक्षेला 2-3 जा किती आला पाहिजे आन्सर 6, पण ते आपण 2+3 करून 5 लिहितो. एक्झामला सिली मिस्टेक होतात, यू विल गेट दॅट. तुम्हाला कळेल. त्यासाठी रिचेकिंग महत्वाचं आहे आणि रिचेकिंग साठी टाइम महत्वाचा आहे. आणि रिचेकिंग करताना बोर्ड ठेवून रिचेकिंग करायचं. प्रत्येक मॅथ्स जर असेल तर ही स्टेप आली का, ही स्टेप आली का, तरच तुमच्या भरपूर चुका तुम्हाला सापडतील आणि यू विल गेट टाइम. सेकंड, सब्जेक्ट वाईज काय प्रिपरेशन केली पाहिजे एक्झामच्या, त्याच्याबद्दल माझा दुसरा व्हिडिओ येईल. नाव वी डोंट हॅव दॅट मच टाइम अबाउट इट. दीज आर इन्स्ट्रक्शन्स. बारकोड लावायला अजून तुम्हाला येत नाही, तो व्यवस्थित लावला पाहिजे. आता बारकोड बद्दल महत्वाचं काय बघा, इथं तुमचा पेपर जर मी चेक करत असलो किंवा कोणीही चेक करत असेल तर एक माइंडसेट काय असतं, हा विद्यार्थी एकदम हुशार आहे म्हणजे चेक करताना थोडं पॉझिटिव्ह माइंडसेटनं चेक करतं, काय याचं बरोबरच असणार, अक्षर चांगला आहे वगैरे लाईक दिस. आणि एखादा दहा विद्यार्थी आला त्याने बरोबर जरी लिहिलं तर हा काय लिहिणार आहे, कॉपी केलं असेल कोणाचं, असा माइंडसेट होतो. पण जेव्हा बोर्डला तुमचा पेपर जातो बारकोड लावलेला, त्यांना माहित आहे का कोण हुशार आहे कोण काय. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिलं क्वेश्चन तुमचं एकदम अक्षर बेकार पहिलं चुकलं तर त्यांचा माइंडसेट काय होतो, हा ऍव्हरेज स्टुडंट आहे. एक्झामिनरला तो जो चेक करणार असतो त्यामुळे भरपूर पेपर चेक करायला असतात, वेळ कमी असतो, कमी वेळेत जास्त पेपर काढायचा असं लोड असतं, त्यामुळे स्पीडनं चेक करतात. मग अनाव जणांना माणूस आहे, स्पीडनं जाताना तुम्हाला मार्क कमी देऊ शकतात. सगळ्यांना समान न्याय होईल असं नाही. ह्युमन एरर काय रोबोट आहे का, याच क्वेश्चन लिहिणाऱ्याला इकडे 2 मार्क दिले, यांना 2.5 मार्क सुद्धा देऊ शकतो. ओके ठीक आहे. व्हॉट आय वाज टेलिंग, चेक करणाऱ्याचं त्यावेळेला माइंडसेट काय आहे याच्यावरती डिपेंड असतो. चेक करणारा माणूस असेल, बायकोबरोबर भांडण करून जर तुमचा पेपर चेक करला, रागाने एकदम असं होऊ शकतं, नॅचरल आहे. रोबोट चेक करणार आहे का, नाही. त्यामुळे तुमचं फर्स्ट ऑफ ऑल प्रेझेंटेशन तुमचं छान पाहिजे, खूप छान. ते बघून असं वाटलं पाहिजे की हा हुशार विद्यार्थी. सेकंड, सायन्स किंवा जे पेपर्स आहेत कीवर्ड्सला अंडरलाईन, ह्याच्या बाबतीत ऑलरेडी आपण डिस्कस केले. त्या कीवर्ड्स वरून त्या एक्झामिनर चेक करणाऱ्यांना पूर्ण वाचलंच नाही पाहिजे, वेळ कमीच असतो. किंवा हा हे बरोबर आहे, एवढे एवढे कीवर्ड्स आहेत, हा कंटेंट आहे बरोबर म्हणजे हे बरोबर आहे, म्हणजे इतकं छान प्रेझेंटेशन पाहिजे. लँग्वेज मध्ये कोटेशन्स पाहिजे, लाईक इट इज सेड दॅट टाइम इज मनी. इंग्लिशचे कोटेशन मराठीच्या पेपरला वापरता येतात. कसं की मराठी जसं अंग्रेजीने एक कहावत आहे की टाइम इज मनी, इंग्लिश मध्ये असं म्हणतात की टाइम इज मनी वेळेला, पण मी म्हणेन की टाइम हे पैशापेक्षाही खूप जास्त आहे. ते तुम्ही कोटेशन लिहू शकता, हे कोटेशन्स पाहिजे, त्याला अंडरलाईन केलं पाहिजे. ओके, सो ऑल अबाउट युअर पेपर प्रेझेंटेशन. बारकोड लावल्यानंतर विद्यार्थी हुशार आहे चेक करणाऱ्याला माहित नसतं. तुमचा फर्स्ट क्वेश्चन असा पाहिजे जो तुम्हाला परफेक्ट येतो, आउट ऑफ आउट मार्क मिळणार. मग तुम्ही सिक्वेन्सनं पण सोडवू शकता, विदाउट सिक्वेन्सनं पण सोडवू शकता पेपर, इट डिपेंड्स ऑन यू. ओके, पण सिक्वेन्सनं सोडवलं की चेक करणाऱ्याला तो बेटर असतो. फर्स्ट क्वेश्चन मस्ट बी परफेक्ट. पहिलं पान जे आहे ते इतकं की एक्झाम
एक्झामिनर खुश झाला पाहिजे चेक करणारा तुमचा, and he should give you more mark. Second, bench. What will happen about the bench? Okay, keep it to yourself. Sit there, I'll call you. तुमचा बेंच जर बसलेला खराब असू शकतो, ओके, तो बेंच बदलायचा अधिकार तुम्हाला आहे. त्रास होत असेल तर तिथं सांगायचं, सर ह्या बेंचवर मी नाही येऊ शकत, मला प्लीज बदलून द्या. आर्ग्युमेंट कधीही करायचं नाही, उर्मट उद्धट बोलायचं नाही, ते पूर्ण तुम्हाला त्रास होणार त्याच सेंटरमध्ये त्या शिक्षकाची. सगळ्यांशी पोलाइटली बोला, नम्रपणे विनंती करा, प्लीज मला बेंच बदलून द्या, हा बेंच मोमेंट हलतो आणि मला लिहिता येणार नाही. ओके, तर बेंच तुम्हाला बदलून देते. आणि समजा तुमच्या डोक्यावरती तिथं फॅन आला, तुम्हाला त्याच दिवशी सर्व्हिस आणि असं येऊ शकतं, रुमाल एक्स्ट्रा ठेवा नाही, म्हणजे फॅक्ट आहे. आणि दुसरं, पुरवणीचे ताव वगैरे उडत असतात, तो प्रॉब्लेम होतो. ते ताव उडत असले तर तुम्हाला लिहिता येत नाही, अशा वेळेला तुम्ही फॅन बंद करायला सांगू शकता, तुमचा अधिकार आहे तो, मला पेपर लिहिता येत नाही. वन मोर थिंग, इथं स्टेपलरनं पिन मारायची तुम्हाला सवय असते, ठीक आहे, तिथं कर्कटकनं पुरवणी लावायची आहे. सो दॅट यू शुड नो. आता त्यात पहा, पुरवणी देताना काही एक्झामिनर काय करतात, तुझं पहिलं भरलंय का, मगच तुला पुरवणी देणार. पण त्यासाठी ते त्यांना दाखवा किंवा थोडी थोडी स्पेस ठेवून कसं लिहिता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, तुमचं सगळं लिहून झालं, तुम्हाला सप्लिमेंट पाहिजे, तुम्ही सांगितलं आय वॉन्ट सप्लिमेंट, त्याच वेळेला सप्लिमेंट संपलेले असतील तर ते शिक्षक स्वतः जात नाही, ते शिपायाला बोलवतात, शिपाई येणार, खाली जाणार, नवीन सप्लिमेंट आणणार, त्यात 10 मिनिटं जातात. त्यामुळे सप्लिमेंट संपायच्या आधी शेवटचं पान आलंय, सर मला एक सप्लिमेंट लागणार आहे, प्लीज मागवा, आधी त्यांना इंटिमेशन द्या. इज दॅट ओके? शेवटी गडबड होते, कर्कटक होल पाडून प्रॉपरली ते दोऱ्यात 2-2 दोरी बांधा. तुमची एखादी पुरवणी निघून पडली तर फार प्रॉब्लेम होतो, रिचेकिंग होईपर्यंत मेंटली फार डिस्टर्ब होतो आपण. ओके, दोऱ्यात 2-2 बांधा आणि सप्लिमेंटचा काउंट पुढे लिहायचा असतो. म्हणजे समजा तुमची सप्लिमेंट निघून पडली, हे करणार कशावरून? तुमच्या काउंटवरून ना. मेन पेपर 1+1 ते तिथे लिहायचं असतं, दॅट ऑल्सो यू शुड राईट प्रॉपरली. आर्ग्युमेंट कोणाशी करू नका, खास करून बॉईज. कोण काही बोललं असं पण होऊ शकतं. म्हणजे आता मी रिअल फॅक्ट सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याला कोणतरी उत्तर सांगते, त्याला लूज सोडलं, तुम्हाला स्ट्रिक्ट पकड, तुम्ही आर्ग्युमेंट करू नका त्यावेळेला त्यांच्याशी. तुमच्या फोकस ऑन युअर पेपर. तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर तुम्ही नक्कीच बोलू शकता, सर मला डिस्टर्ब आलं, पण फोकस ऑन युअर पेपर. सेकंड, क्वेश्चन पेपरवर काहीही लिहायचं नसतं, कॉपी केस होते, स्कॉर कधीही येऊ शकतो. ओके, चेकिंग होऊ शकतं सगळं डिटेल, तुमचे क्लॉक्स प्रॉपर पाहिजेत, म्हणजे युनिफॉर्म मध्येच असणार, चेकिंग होऊ शकतं. चुकून हातावर काय लिहिलंय हे वगैरे असं काहीही नको, प्रॉपरली चेक करा. असं पण होतं काही वेळेला, दुसऱ्यानं कॉपी केली, स्कॉर आला म्हणून आल्याबरोबर तुमच्याच बेंचेत टाकले, तिथं तुम्ही सापडणार तिथे, किंवा तुमच्या बाजूच आहे, त्याचा पेपर ओढून बरोबर तुमच्या ह्याच्यात पडला, त्यानं पेपरवर सगळं लिहिलेलं असेल, किंवा तुमचा त्यांचा एक्सचेंज केला. त्यामुळे क्वेश्चन पेपरवरती तुमचं सगळं डिटेल माहिती पाहिजे तिथं, म्हणजे तुमचाच आहे, त्याच्यावर काहीच लिहायचं नाही. काही जण डॉट तरी करतात, असं काहीच करू नका. इव्हन जर गरज पडली कधी करायची तर नॉमिनल फेंट पेन्सिल मिळते, पण फेंटोली ती पेन्सिल घ्या, लगेच इरेजरला तुम्ही इरेज करू शकता. सेकंड, रफ वर्ड जे करतो आपण ते लास्ट पेजला, माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे त्याबद्दल सांगतो, अजून घेऊन तुम्हाला मी परत आणि त्याबद्दल सांगतो. शेवटच्या पेजवरती रफ पेज असं लिहून करा. त्या रफ पेजवर डाऊट येऊ नये की तुम्ही कॉपी वगैरे केलेली आहे, प्रॉपरली तिथे कॅल्क्युलेशन्स करायचे आणि रफ पेज म्हणून लिहायचे, ते तुमचं कन्सिडर होणार नाही. ओके, क्वेश्चन पेपरवर अजिबात रफ वर्क करायचं नाही. सेकंड, एक्स्ट्रा पेन सोबत पाहिजे, नाही वेळेला पेन बंद पडू शकतो, काही होऊ शकतं, पेन रिफिल सगळं 2-2चा सेट पाहिजे. कन्स्ट्रक्शन करताना तीच पेन्सिल काढून कर्कटकला जोडू नका, कर्कटकची पेन्सिल वेगळी पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर पाउच पॅड काही ठिकाणी तुम्हाला अलाउड करू शकतात, काही ठिकाणी नाही अलाउड करू शकतात, इट डिपेंड्स. एखाद्या सेंटर्स मध्ये ठीक आहे पाउच बाहेर ठेवा, अशा केसमध्ये बॉईजना ऍडव्हान्टेजेस आहे पॉकेटचा, जास्तीत जास्त गोष्टी पॉकेटमध्येच ठेवायची, इकडून फास्ट घेता येतात, खाली पडलं तर उचलण्यामध्ये त्रास होतो किंवा डिस्टर्ब होतो, दुसऱ्याकडून मागावं लागतं, परत असं होऊ शकतं, तू का मागितलंस, तू काय बोलला, असं होऊ शकतो. वॉटर बॉटल्स तुमच्याकडे एक्स्ट्रा पाहिजे, तुम्ही विसरून गेला तर पाणी त्यांना मागू शकता, यू कॅन आस्क. ओके, हे पाऊच बद्दल झालं. पाऊच जर नेलं, पाऊच आणि पॅड, तर एक्झाम साठी नवीन करकरीत घ्या, ट्रान्सपरंट घ्या. ओके, त्यासाठी एक्झाम साठी तेवढं नवीन घ्या. वेळेमध्ये पाहिजे, पहिल्याच दिवशी लेट जाऊ नका, कारण नवीन ठिकाणी लेट गेल्यानंतर टेन्शन आलेलं असतं फार, तिथं गेल्यानंतर त्या माइंडसेटला तुम्ही सेट होता. ओके, सो बी अर्ली, व्हॉट एव्हर टाइम इज प्रिस्क्राइब. प्रेझेंटेशन बद्दल सांगितलं, टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. थोडं कॉमन सेन्स विचार करा, एखादा क्वेश्चन तुम्ही लिहायला लागलाय, तो डिटेल लिहून तुमचे किती मार्क वाढतील. समजा 4 मार्काचा डिटेल क्वेश्चन आहे, 3 मार्काचा, 4 मार्काचा सायन्सचा जो आहे, त्यालाच तुम्ही डिटेल मायटोसिस, मियोसिस, सारखं भरपूर लिहायला. पुढचा पेपर राहील ना, पहिलं टार्गेट पेपर कव्हर करण्यासाठी. मग ह्याच्यावर आयडिया काय सांगतो तुम्हाला, एक क्वेश्चन लिहिला, जेवढं होतं
टाकलं सगळं रटलं त्याच्यामध्ये नॉलेज झालं. आणि तुमच्याकडे तिथं 4-5 लाईन एक्स्ट्रा सोडायचं. काय कधी कधी काय होतं सांगतो, माइंडसेट असा होतो, एक क्वेश्चन सोडवायला लागलं, तो संपलं, सगळं आठवायचं बंद झालं, दुसरा क्वेश्चन सोडवायला चालू केलं, मग पहिल्यातलं आठवतं, मग त्यावेळी तुम्ही जागा सोडलेली नसते. तिथं तुमच्या 4-5 लाईन सोडायच्याच, कंपल्सरी सोडायच्या. त्यासाठी एक प्रेझेंटेशनची तुमची आयडिया सांगतो मी तुम्हाला. नवीन क्वेश्चन नवीन पेजवर चालू करतात माहिती, मग तुम्ही असं करायचं, एंड तिथं क्वेश्चन 1 तुमचा मुद्दाम तिथं संपवायचा. ही जागा मुद्दाम मोकळी पडली का तुमची, किंवा थोडे 4-4 लाईन्स तिथं सोडा, हे कुठंतरी कामाला येतं. आणि इथं तुम्हाला कोण कंपल्सरी करू शकत, पुढे देताना तुम्हाला ते एक्झामिनर विचारणार ही जागा का मोकळी सोडली, तुम्ही सांगू शकताय सर नवीन क्वेश्चन नवीन पेजवर पाहिजे, मी मोकळं सोडलं. परत ही जागा तुम्हाला कुठं तर कामाला येईल का नाही. ऐन वेळी असं होतं, शेवटच्या 10 मिनिटात पुरवणी द्यायचं बंद केलं आणि काहीतरी आठवलंय पण लिहायला जागाच नाही, ह्याच्या शरीर ही जागा तेव्हा तुम्हाला कामाला येऊ शकते. कुठं होतो आपण, ओके. सो टाइम मॅनेजमेंट शुड बी देअर. स्पीड पाहिजे, थोडस अक्षर जरा खराब आलं तर चालेल, थोडस म्हणतोय, पण पेपर करू, अक्षर फार छान लिहिले आणि 10 मार्काचा पेपर सोडला, काय फायदा आहे त्याचा. सो टोपन लिहून सुद्धा बघा, पाठीमागं टोपन असेल तर हँड रायटिंग होत नाही, ते टोपन काढा. बोर्डला जो पेन वापरणार आहे तो आतापासून वापरायला चालू करा. काही जण बोर्डला नवीन पेन घेऊन जातात, नवीन नाही घेऊन जायचं, तो नवीन पेनची फ्लुएंट होईपर्यंत थोडा वेळ जातो. 2-3 दिवस आधीपासून तोच पेन वापरायला चालू करा जो बोर्डला तुम्ही वापरणार आहे, म्हणजे तो फ्लुएंट होऊन जातो. पेन कसा वापरायचा याबद्दल पण गाईडलाईन्स त्याच्यामध्ये असतात, ते विच कलर बॉल पेन ऑर वॉट. रिचेकिंगला टाइम मिळाला पाहिजे, त्यासाठी अर्धा तास तुम्हाला पाहिजे. 3 तासाचा पेपर 2.5 तासात, 2 तासाचा पेपर 1.5 तासात कव्हर झाला पाहिजे. हा, एक्स्ट्रा लाईन्स पाहिजे, हे मी सांगितलं ना, प्रत्येक क्वेश्चनच्या शेवटी एक्स्ट्रा लाईन सोडायच्या. पटापट कसा स्पीड न कव्हर होतो बघा. ह्या क्वेश्चन किती मार्काचा आहे, 3 मार्काचा. आणि समजा 1 पान तर लिहिलं पाहिजे, तुम्हाला अर्ध पानच त्याचं आठवलंय, अर्ध मोकळं सोडा, पुढचं सॉल्व्ह करा. सगळा पेपर असा कव्हर करा, जे मोकळं सोडलंय परत यायचं तिथं. इथं तुम्हाला 2 सेंटेन्स आठवतात ते लिहा, त्याचे 2 सेंटेन्स आठवतात. कन्क्लूड करू नका, कन्क्लूड कुठल्याच क्वेश्चनला शेवटी करायचं. तर तुम्ही कन्क्लूड करा, असे निबंध आहे तुम्ही कन्क्लूड केला, परत लाईन्स ऍड करू शकता का खाली, मग कन्क्लुजन शेवटी करायचं. म्हणजे 80% क्वेश्चन कव्हर करायचा, परत मला काहीतरी आठवेल म्हणून मोकळं सोडायचं आणि नंतर ते ऍड करायचं. ओके. फेंट आणि डार्क पेन्सिलचा व्यवस्थित वापर करा कन्स्ट्रक्शन मध्ये, यू शुड टेक दॅट विथ यू. समाज सोडताना काही जण इतकं पण कमी करतात, मग एक्झामिनरचा ऍटिट्यूड निगेटिव्ह होतो. तुम्ही जरी सगळं लिहिलं असेल तर हे मुद्दाम केलं, क्वेश्चन जरा लिहायला जास्त नसतो. त्यांचे ऍक्च्युअली समास असतात, मार्जिन्स. तुम्ही अजून 2-3 मार्जिन्स करू शकता, पण केल्यानंतर उत्तर फार ओके. ओके, सो कीवर्ड्स हायलाइट करा. निबंध लेखन असेल तिथे तुम्ही काहीतरी कीवर्ड्स वापरले. डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायला विसरू नका. सिंगल इन्व्हर्टेड, डबल इन्व्हर्टेड, त्याला डबल अंडरलाईन करा. ते तुम्ही शेवटी करू शकता किंवा क्वेश्चन मध्ये. पेपर कव्हर करून मग ह्या सगळ्या गोष्टी. एकच क्वेश्चन त्याला डबल अंडरलाईन करायला लागलाय आणि शेवटचा क्वेश्चन राहून गेला, असं व्हायला नको. ओके, फर्स्ट पहिलं टार्गेट एंड पॉइंटला गाठा. त्याच्या पेपरच्या एंड पॉइंटला गाठल्यानंतर मग कुठं काय काय कमी पडतं ते परफेक्ट करायचं. सेकंड, लँग्वेज मध्ये हे कोटेशन्स पाहिजेत. आय टोल्ड यू, मॅथ्स मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट, मॅथ्स मध्ये 1 लाईन एक्स्ट्रा पाहिजे कंपल्सरी. आय टेल यू व्हॉट, एक लाईन कंपल्सरी तिथं सोडा. फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहिलं 2x + 3 = 10. ओके, आणि सेकंड स्टेप तुमची चुकली इथं, 2x = 10 - 3. therefore 2x = 7 च्या जागी तुम्ही 6 लिहिलं. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही जागा सोडली नसती, करेक्शन कुठं करणार, करेक्शन नाहीच करू शकत. सगळं गणित पहिल्यापासून लिहायला पाहिजे तुम्हाला, ऑल सम. सो दॅट्स वाय ही स्पेस तेव्हा कामाला येते. खाडाखोड करताना काही जणांना सवय असते अशी, म्हणजे त्याचं नाही थोडीशी चूक असेल पण सगळं अटेन्शन तिथं जातं. पण ते इतकी छोटी लाईन मारायची ती दिसलीच नाही पाहिजे, हे चालतं. स्लॅश मारा फक्त. काही जण असे खाडाखोड करू नका, इट फील्स बॅड. आणि तुमची जी मिस्टेक आहे यू कॅन करेक्ट, की फक्त स्लॅश मारून यू कॅन राईट 2x = किंवा आडवी लाईन अशी मारा त्याच्यावरती. ओके, तो मराठीमध्ये वर्ड असेल स्लॅश लाईन मारून चेक करा. सो कंपल्सरी यू हॅव टू लिव्ह 1 लाईन. तुम्हाला पाहिजे तेवढे पेपर्स देतात, पाहिजे तेवढे सप्लिमेंट्स आहेत, नो टेन्शन. अँड व्हॉट इज नेक्स्ट, ओके, और एक बात नहीं जोश के साथ. हाँ, क्वेश्चन पेपरवर तुमचा सीट नंबर लिहायचा असतो. ऑलवेज रिमेंबर, तो का फायदेशीर आहे. तुमच्या जागी दुसऱ्याने क्वेश्चन पेपर बदलला, त्याने जर कॉपी केली
तुमचा आहे कळण्यासाठी तिथे लिहायचं असतो. सीट नंबर वर्ड्स मध्ये कसं लिहितात हे बघा. 40चं स्पेलिंग, 40चं हे परफेक्ट करा जे काय आहे, यू नो दॅट. ओके. अँड आणि एव्हरीथिंग शुड बी, लिसन, आयडी कार्ड काढून जर तुम्ही बाजूला ठेवलं असेल, चेक करणार आयडी कार्ड दाखव, काढून दाखवायला वेळ जातो. छोट्या छोट्या गोष्टीवरती फोकस करा. आयडी कार्ड गळ्यातच ठेवायचं, हॉल तिकीट वरच ठेवायचं. हॉल तिकीट उडून जाणार म्हणून एवढा ठेवला, इरेजर घेऊन त्याच्यावर ठेवा. इरेजर आवडत बारीक मायन्यूट थिंग्स आहेत ना. हा, म्हणजे एक्झामिनर कोणी जरी आलं तर ते प्रॉपरली तिथं तुमचं चेक करणार. नो प्रॉब्लेम आहे. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द एग्जाम्स. जस्ट वन थिंग यू रिमेंबर, जब आंखों में अपने अरमान लिया और मंजिल को अपना मान लिया तो क्या मुश्किल और क्या आसान, बस ठान लिया तो मान लिया. ऑल द व्हेरी बेस्ट. नॉर्मली आपल्याला सवय नसते क्वेश्चन नंबर वरती लिहायला विसरू नका. फार प्रॉब्लेम त्या पेजेसचे मार्क. क्वेश्चन नंबरचा असा बॉक्स असतो मग इथं, म्हणजे क्वेश्चन तुम्ही खाली जर असा इथं सोडवताय तुम्ही क्वेश्चन 2 मधला ए मधला थर्ड क्वेश्चन सोडवताय तर इथं तुम्ही क्वेश्चन 2 लिहिणं गरजेचं. क्यू असतं तिथं ऑलरेडी. हे लिहिणं फार महत्वाचं आहे. ऑन एव्हरी पेज यू शुड राईट दॅट.